विठ्ठलपंत सकाळी उठले, सिद्धोपंतांना झालेला प्रकार सांगितला की हे देवाच्या मनात आहे. मग काय केलं पाहिजे आता? आता देवाचं आहे, ऐकलं पाहिजे. पण विठ्ठलपंत मनात विचार करतात की आपण संसार करण्यासाठी आलो नाही, आपण प्रपंच करण्यासाठी आलो नाही, आपल्याला या मायेमध्ये गुंतायचं नाही. पण नाईलाज आहे, देवाचा आदेश आहे, कसा म्हणणार? शास्त्र काढलं, पुराण काढलं, तिथी बघितली, शुभ मुहूर्त निघाला आणि शुभ मुहूर्तावर असणार त्या ठिकाणी विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणी मातेचं विवाह ठरवण्यात आला. सगळं एवढं लवकर लवकर झालं की ते आपेगावपर्यंत सांगावं आणि गोविंद पंतांना मीराबाईंना इकडे बोलून घ्यावं तेवढेही वेळ नव्हता त्या तिथीमध्ये. म्हणून दोघांचं असणारं एक चांगल्या मुहूर्तावर असणारं विवाह संपन्न झाला, विठ्ठलपंतांचं आणि रुक्मिणी मातेचं. विठ्ठलपंतांचा विवाह झाला. विवाह झाल्याच्या नंतर विठ्ठलपंत मनामध्ये विचार करू लागले, कारण आपण कशासाठी निघालो होतो? आपण तीर्थयात्रेसाठी निघालो होतो, लग्न करण्यासाठी नाही. आताचा विठ्ठलपंत राहिला असता तर लय बाका झाले म्हणत होता आणि गावाकडून सगळ्याला सांगत होता तुम्ही तीर्थाटनाला जा, लग्न होतं, गावात राहून फायदा नाही. सगळे निघत होते कुठं? तीर्थाटनाला जायचं, लग्न करायचं, बायको घेऊन यायचं. विठ्ठलपंतांनी विचार केला की आपण तीर्थाटनासाठी निघालो, विवाह करण्यासाठी नाही. विचार केला आणि आपल्या असणाऱ्या सासऱ्याला सिद्धोपंतांना सांगितलं की बाबा मी असणारं विवाहासाठी निघालेलो नाही, मी तीर्थयात्रा करत निघालेलो आहे, मला राहिलेली तीर्थयात्रा पूर्ण करायची, पुढचं पुढे बघू, मला राहिलेली तीर्थयात्रा करायची, मला पंढरपूरला जायचं. विठ्ठलपंतांनी विचार केला, सिद्धोपंतांना सांगितलं. सिद्धोपंतांनी म्हणले काय हरकत नाही, तुम्हाला जायचं आहे ना, मग तुम्ही जा, अवश्य जा, आम्ही बी येतो म्हणले पंढरपूरला. तुम्ही पंढरपूरला चाललात ना? मग सगळे विठ्ठलपंत, रुक्मिणी आई साहेब, सिद्धोपंत हे सगळे मंडळी असणार त्या ठिकाणी पंढरपूरला गेले. पंढरपूरच्या पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं. सगळे त्या ठिकाणी पंढरपूरची वारी संपन्न झाली. संपन्न झाल्याच्या नंतर विठ्ठलपंतांनी सांगितले की बस झालं, म्हणजे तुम्ही इथवरच ठीक आहात, तुम्ही इथून वापस जा म्हणले. आणि मी राहिलेली दक्षिणेतली जी तीर्थयात्रा आहे ते दक्षिण यात्रा पूर्ण करून मी आळंदीला येईल. सिद्धोपंत आपल्या कुटुंबासहित आळंदीला आले आणि विठ्ठलपंत पुढची जी यात्रा राहिली होती, पंढरपूरहून श्रीशैलम केलं, श्रीशैलमहून असणार तिरुपती बालाजीचं दर्शन घेतलं, त्या ठिकाणून रामेश्वरापर्यंत गेले, रामेश्वराहून असणारं कोल्हापूरची महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि कोल्हापूरहून महालक्ष्मीचं दर्शन घेऊन आळंदीला परत आले. अनेक दिवसाच्या नंतर असणारं जे विठ्ठलपंतांचं रूप होतं ते रूप बदललेलं होतं. दाढी वाढलेली होती, जठा वाढलेली होती आणि अचानक असणारा नवीन पुरुष आपल्या अंगणामध्ये येऊन उभा टाकल्याच्या नंतर सगळं आश्चर्यचकित झाले. कोण तुम्ही? कोण म्हणल्याबरोबर रुक्मिणी मातेला म्हणलं मी आहे म्हणले विठ्ठलपंत. त्यावेळेस रुक्मिणी मातेनं पदर सावरला, पाय धुण्यासाठी पाणी दिले आणि त्यांना घरात घेतलं. घरात घेतल्याच्या नंतर सगळे विचार करू लागले. विचार करून असणार विठ्ठलपंत त्यांना बोलू लागले की आता तीर्थयात्रा संपन्न झाली आणि या तीर्थयात्रेमध्ये विवाहही झाला. खूप दिवस झाला आम्ही माझ्या घरापासून दूर आहे, आई वडिलांना भेटलं पाहिजे. म्हणून सिद्धोपंतांना सांगितलं की आम्ही आता आपेगावला जातो. आपेगावला जाण्यासाठी निघाले आणि आपेगावला जाण्यासाठी निघाल्याच्या नंतर त्या काळाचा जुना काळ होता आणि सिद्धोपंतही साधे नव्हते आणि विठ्ठलपंतही साधे नव्हते. मग लगेच असणार घोंगराचे गाड्या तयार केले, बैलगाड्या तयार केले. आता बैलगाड्यामध्ये सगळे सिद्धोपंत, त्यांची पत्नी मीराबाई, रुक्मिणी आई साहेब, विठ्ठलपंत हे सगळे त्या बैलगाडीमध्ये बसले आणि मजल दर मजल करत आपेगावला आले. आपेगावला आल्याच्या नंतर जो आपला मुलगा तीर्थयात्रेसाठी गेला त्यावेळेस कोवळा होता.
पण आता रूप बदललेलं होतं. घरी जाऊन उभा टाकल्यानंतर गोविंद पंतांना असणार त्या ठिकाणी ओळखू येत नाही. कोण आहे रे बाबा तुम्ही? मी विठ्ठल पंत आहे म्हणून ओळख सांगितली. सांगितल्याबरोबर असणार आलिंगन दिलं, कंठ दाटून आला. खूप दिवसाने भेट झाली होती. सांगितलं, तीर्थयात्रा झाली आणि रुक्मिणीची ओळख करून दिली की ही माझी पत्नी रुक्मिणी, आळंदीच्या असणाऱ्या सिद्धोपंतांची मुलगी. पांडुरंगाने आदेश दिला, त्या पद्धतीने मी यांच्यासोबत विवाह केला. आई वडिलांना आनंद वाटला किंवा अनेक दिवसानंतर आपला मुलगा घरी आला आणि ज्या गोष्टीची आपल्याला चिंता होती, आपण आपल्या मुलाचं लग्न करावं, ते लग्न करून सुनेसहित आला, आनंद वाटला. पण हा आनंद जास्त काळ टिकला नाही. घरी आले, पाडव्याचा सण आनंदात गेला. पुढे पाडवा होता, वैशाख महिना होता. वैशाख महिन्यामध्ये ऊन तीव्र झालं. ज्येष्ठामध्ये पावसाळा असतो. ज्येष्ठ महिना पावसा शिवाय गेला. आषाढ महिना पावसा शिवाय गेला, दुष्काळ पडलं. श्रावण महिना देखील कोरडाच गेला. भाद्रपद महिना आला, पाण्याचं नाव थेंबच नाही. आश्विन महिना उजडला, घट बसण्याची वेळ झाली. दसऱ्याचा मुहूर्त आला, कोरडाच. दुष्काळ पडला. पियाला घटावर पाणी शिंपडावं एवढं देखील पाणी नव्हतं शिल्लक, एवढा दुष्काळ पडला. हाहाकार माजला. जनावर पाणी पाणी करून मरू लागले. आणि अशा बिकट परिस्थितीमध्ये त्या आपेगावामध्ये रोगराई पसरली, तापीची साथ सुटली आणि त्या तापीचा पहिला बळी गेला तो नीराबाईचा, म्हणजे विठ्ठल पंतांच्या आईचा. तापीची लागण झाली आणि नीराबाई गेल्या. नीराबाई गेले, गोविंद पंतांना दुःख वाटलं. नीराबाईंची अंत्यविधी निघाली, त्यांचं काय ते क्रियाक्रम केलं. क्रियाक्रम करून घरी येतो न येता गोविंद पंतांना तापीची झडप लागली. ताप अंगामध्ये वाढला आणि बघता बघता गोविंद पंत जगाला निरोप दिली. आई गेली, वडील गेले. आता विठ्ठल पंत मनामध्ये विचार करतात, जगायचं कशासाठी, कोणासाठी जगायचं. आपली आईही गेली सोडून, वडीलही गेले. बातमी कळाली आळंदीला. आळंदीला कळाल्याच्या नंतर सिद्धोपंत आले आपेगावला. सिद्धोपंत आले, दोघांची समजूत काढली. पण विठ्ठल पंतांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, मी कोण आहे, कुठून आलो आहे आणि कुठं जायचं आहे. तीन गोष्टी कळायला पाहिजे बरं का माणसाला. मी कोण आहे हे कळायला पाहिजे, कुठून आलो हे कळायला पाहिजे आणि कुठं जायचं आहे हे कळायला पाहिजे. आणि या तीन गोष्टीचा विचार जर माणूस केला तर त्याच्या हातून दुष्कर्म घडत नाही. विठ्ठलपंत मनात विचार करू लागले, जगण्यात काही आता अर्थ नाही म्हणले. ज्याच्यासाठी आपण आलो तेच आपल्याला सोडून गेलो, म्हणजे एक ना एक दिवस हे सगळं सोडून जाणार आहे. ज्या अर्थी आपले आई वडील आपल्याला सोडून गेले त्या अर्थी कोणी आपलं नाही. या जगामध्ये आपलं कोणीच नाही. सगळे आपल्याला एक ना एक दिवस सोडून जाणार आहे. सिद्धोपंतांनी विचार केला की आता विठ्ठल पंतांना रुक्मिणीला इथे ठेवून फायदा नाही, त्यांना आपण घेऊन गेलं पाहिजे. म्हणून विठ्ठल पंतांना रुक्मिणी आई साहेबांना आळंदीला घेऊन आले.
विठ्ठलपंत जगू लागले पण जगण्यात मन नाही, संसारामध्ये आहेत पण संसारात नाही, माणसामध्ये आहेत पण माणसात नाही, आपण माणसात असतो पण माणसात नसतो, आपण आता कथेत आहोत पण कथेत नाही, दिसायला आपण कथेत आहोत पण असायला कथेत नाही. कोणाच्या मनामध्ये विचार येते बैलाला चारा टाकायचा असेल, कोणाच्या मनात विचार येते घरी आपलं आमकच काम राहिलं, नको ते विचार मनामध्ये येतात. तसं विठ्ठलपंत घरामध्ये आहेत पण घरात नाही, विचार करतात, यामध्ये काही तथ्य नाही. एके दिवशी रुक्मिणी आई साहेबांना बोलतात आणि रुक्मिणी आई साहेबांना म्हणतात मला आता कुठेतरी थांबायचं आहे, म्हणजे मला तीर्थयात्रेला जायचं आहे. दुरून विचारलं तीर्थयात्रेला जायचं आहे म्हणले, कुठे जायचं आहे? मला काशीला जायचं आहे म्हणजे. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, विठ्ठलपंतांना काय म्हणायचं आहे कळालं. विठ्ठलपंतांना तीर्थयात्रा करायची नव्हती, विठ्ठलपंतांना संन्यास घ्यायचा होता. ओळखल्याच्या नंतर रुक्मिणी आई साहेबांनी सिद्धोपंतांना सांगितलं, आपल्या वडिलांना, की बाबा यांचं काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे, यांचं काहीतरी वेगळंच चाललंय म्हणजे, हे संन्यास घ्यायची भाषा करतात. सिद्धोपंतांनी विचार केला की बाबा आता संन्यास घेतल्याच्या नंतर रुक्मिणीचं कसं व्हायचं, शास्त्र काय सांगतं, जोपर्यंत आपल्याला अपत्य होणार नाही, गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रमामध्ये आपल्याला जाता येतं पण त्याला काही नियम आहेत. जोपर्यंत आपल्याला अपत्य होणार नाही तोपर्यंत आपल्याला गृहस्थ आश्रम सोडता येत नाही, हे शास्त्राचा नियम आहे. विठ्ठलपंतांना सिद्धोपंतांनी समजून सांगितलं, तुम्ही संन्यास घ्या, बंधन नाही, पण केव्हा रुक्मिणीला काही मुलबाळ होऊ द्या, नंतर तुम्ही घ्या. तात्पुरती समजूत काढली पण विठ्ठलपंत ऐकायला तयार नाही. विठ्ठलपंतांनी मनामध्ये विचार केला की नाही, आपल्याला आता या ठिकाणी थांबायचं आहे. रोज संध्याकाळी रुक्मिणीकडे विचारणा करायची, मी जाऊ का? रुक्मिणी आई साहेब म्हणले काहीच म्हणायचं नाही, शांत बसायचं. रोज संध्याकाळी म्हणायचे, रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? रुक्मिणी मी संन्यास घेऊ का? रोज म्हणायचे. रुक्मिणी आई साहेब रोज टाळायचे. अनेक दिवस असंच चाललं. एके दिवशी रुक्मिणी माता रात्री काम करून थकल्या होत्या, दिवसभर काम झालं होतं, रात्री नंतर उशिरा झोपल्या होत्या. पूर्वीचे महिला सकाळी लवकर उठायच्या, ब्रह्ममुहूर्तावर उठायचे, दळण करायचे. दळणावर देखील त्यांनी ओव्या म्हणायचे बरं का. कोणते ओव्या? जोडून नाही, संतांनी त्या ओव्याचं वर्णन खूप सुंदर केले बरं का. जनाबाईंचे ओव्या खूप सुंदर आहेत जात्यावरचे. ते सुंदर माझे गाथे Oh
सोन्या गाऊन सारा तुझे देवा सोन्या गाऊन सारा तुझे देवा जात्यावरची गाणी होती बरं का. आणि त्या ओव्यामध्ये देखील अर्थ होता. जे काही करायचं होतं ते भगवंताला उद्देशून होतं. भगवंताला उद्देशून. आताची गाणी वेगळी. तर आताची गाणी म्हणण्यापेक्षा काही दिवसापूर्वी म्हणजे आमचे जे आता मामीतून मागे बसलेले आहेत सगळे, त्यांच्या काळामध्ये त्यांनी दळलेलंच आहे. नाही अशी गोष्ट नाही. इथं काय सगळे आता लेटेस्ट नाही कोणी. काही काळ दळलेले आहेत. त्यांचे गाणे वेगळे होते बरं का. जुने कीर्तनकार खूप सुंदर दृष्टांत द्यायचे. जुने म्हणण्यापेक्षा आमचे मनोहर महाराज, कैलासवासी मनोहर महाराज वसुरकर एक दृष्टांत खूप सुंदर द्यायचे. एक बाई जात्यावर जळत होती मग, आणि जळता जळता तिनं ओवी म्हणली. काय म्हणली? वाटच्या र वाट सरा काय पाह तुझ वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. काय म्हणली? वाटच्या र वाट सरा काय पाहतीस वाड्याला, सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. 1,80,000 रुपये तोळा आहे सोना आज. आता किती किलोच करावं लागेल कुलूप? आमच्यासारखा महाराज गेला होता त्या घरी. रात्री कीर्तन होतं, मुक्कामाला थांबलं. सकाळी विचारला तो महाराज, काय बाई तुमचं तर घर सामान्य दिसतं, तुमचं माहेर खूप श्रीमंत आहे वाटतं. म्हणून बर बापू, कोणतं गाव आहे? अमुक अमुक गाव आहे. बरं, लिहून घेतलं. बाईचं नाव लिहून घेतलं. त्या ज्या दिवशी तारीख होती त्या गावात, त्या दिवशी बाईचं नाव लिहून घेतलं, भावाचं नाव लिहून घेतलं, ठेवलं. त्या दिवशी कीर्तन झालं त्या गावात. त्या दिवशी कीर्तन झालं, मुक्काम केले महाराज. दुसऱ्या दिवशी गेले हुडकीत. त्याला म्हणजे अमक्या अमक्या गावची बाई आमच्या गावात आहे, आणि तिचा भाऊ इथं आहे, मग माहेर आहे. मग कुठं आहे ते घर? ते बघा, ते वाडा आहे म्हणजे तो दिसला. ते तर वाडा पडक आहे की म्हणले. पडक दिसलेले वाडा म्हणजे पडकच आहे. काय की ते बाई म्हणतात की बाबा माझ्या बंधूच्या वाड्याला सोन्याचं कुलूप आहे म्हणले. सोन्याचंच कुलूप आहे म्हणलं तर नाही. मग सोन्याचं नाही दिसलं चाललंय, लोखंडाचं दिसलं नाही. त्यानं म्हणला सोन्याचंच कुलूप आहे म्हणला, परंतु ते पैसे द्यायचं होतं म्हणलं आमच्या सोन्या नावाच्या सावकाराचं. आणि ते पैसे परतफेड करण्यात गेल्यामुळं ते सावकार काही कुलूप गाठले. म्हणजे सोन्याचं कुलूप माझ्या बंधूच्या वाड्याला. म्हणजे सोन्या पण सावकार, कुलूप कोणाचं? सावकाराचं. ही आपली ओवी आहे बरं का. याला दर्जा नाही, तेव्हाची ओवी होती. सकाळी सकाळी लवकर उठायच्या. पण त्या दिवशी काय झालं, रुक्मिणी मातेचं सकाळी उठले नाही, उशिरा झोपल्या होत्या. त्या ब्रह्ममुहूर्तावर विठ्ठलपंतांनी उठलं आणि उठून रुक्मिणी आईसाहेबाला हलवलं. रुक्मिणी, जाऊ का मी? घेऊ का संन्यास? रुक्मिणी आईसाहेबाच्या डोळ्यात झोप होती. झोपेमध्ये म्हणले, जा म्हणले, काय करायचं ते करा. तेवढीच आज्ञा म्हणली, तेवढीच परवानगी म्हणली. थेट निघाले काशीला गेले आणि संन्यास ग्रहण केला. इकडे रुक्मिणी मातेला प्रश्न पडला, कुठे गेले असते? शोधाशोध चालू झाली. सिद्धोपंत विचार करू लागले, विठ्ठलपंत कुठे गेले, चौकशी करू लागले. पण विठ्ठलपंत सरळ निघाले त्या ठिकाणाहून काशीला गेले आणि काशीला जाऊन संन्यास घेतला. जाऊन विठ्ठली घेतला संन्यास, चिंता रुक्मिणीस पडली. रुक्मिणी मातेला चिंता पडली. काशीला गेले आणि काशीला जाऊन रामानंद स्वामीकडे त्यांनी संन्यास ग्रहण केला.
रामानंद स्वामीकडे संन्यासाची दीक्षा घेतली. काशीला जाऊन दीक्षा घेतली. का घेतली असेल? कारण संन्यास घेण्यासाठी देखील वैराग्य पाहिजे. संन्यास घेणं साध्या सुध्या माणसाचं काम नव्हतं. काही माणसं म्हणतात बघ, एका माणसाला गरम गरम भाकर खाण्याची सवय होती. सकाळी उठला त्याला गरम भाकर पाहिजे होती. शिडी जमत नव्हती आणि करून ठेवलेली जमत नव्हती, थंड झाली. गरम गरम तव्यावरची ताटच. आता तव्यावरची ताटच जर यायला उशीर झाला तर काय म्हणत होता? बघ, गरम भाकर द्यायला गेलीस तर मी संन्यास घेतो मग म्हणत होता. भीती पहिले ते बाया भीत होते. संन्यास घेतलं तर आपण पुढे जाऊ, काय माती खाऊ. विचार केले ते का महाराजाकडे गेले, म्हणले की बाबा हे आमचं गडी काही की रोज संन्यास घेतो म्हणून लई भीती दाखवली म्हणलं. असं एक दिवस मन म्हणले काय करायचं ते करा, नंतर म्हणलं जीव घडतो बघू तर बघ काय करायचं. संन्यास घेणं काय घेणं. बरं, दुसऱ्या दिवशी काय केली? रात्री केलेली भाकर सकाळी वाढली. हिंगरे कसं झालं म्हणा, घेऊ का संन्यास? घ्या म्हणली. घ्या म्हणल्याबरोबर खाली किती घातलं त्याला. कशाला संन्यास घेतली माती कुठायला? त्या दिवशी बसून गुन्हानं भाकर खावं लागतात दिली. पण विठ्ठल पंतांचं तसं नव्हतं, वैराग्य होतं. संन्यास घेण्यासाठी काय पाहिजे? महाराज सांगतात, आशा ही समूळ खणून काढिली तरीच बसावे व्हावे त्याने, नाही तरी सुखे असावे संसारी. आशा नावाची आशा जी आहे ते खणून बाहेर काढलं पाहिजे. आणि ते खणून बाहेर काढलं तरच त्याने गोसावी व्हावं, संन्यासी व्हावं, नाही तरी सुखे असावे संसारी. बंधन नाही आपल्याला की तुम्ही संन्यासी झालं पाहिजे, तुम्ही गोसावी झालं पाहिजे. संतांनी तर स्पष्ट सांगितलं, संसारी असावे असूनही नसावे. संसार करावं, संसार सोडायचा नाही. कोणत्याही संतांनी संसार सोडला नाही. तर तुकोबारायांनी संसार सोडला नाही, नाथबाबांनी संसार सोडला नाही, नामदेव महाराजांनी संसार सोडला नाही, कोणत्याच संतांनी संसार सोडला नाही. नव्हे, जे ब्रह्मचारी आहेत ते ज्ञानोबारायांनी संसार सोडला नाही. अवघाची संसार सुखाचा करीन म्हणले, आनंद भरीन तिन्ही लोक. संसार सोडायची गरज नाही. पण विठ्ठल पंतांनी ते सोडलं होतं, वैराग्य होतं. कशा पद्धतीने सोडलं? जैसा गारुड्यापासून नाग सुटला, अरण्य वारुळी प्रवेशला. जसं गारुड्याच्या जवळून साप सुटावा आणि तो वारुळात जावा, वापस येईल का गारुड्याकडे? येणार नाही. कारण गारुड्याजवळ काय आहे? बंदी आहे. वारुळात मोकळा आहे, तो मनचा राजा आहे. गारुड्याजवळ मुक्त नाही, बंदिस्त आहे. का पिंजऱ्यातून रावा उडाला, जाऊनी बैसला वृक्षावर. रावा म्हणजे पक्षी. पिंजऱ्यात बंदिस्त होता, सुटला, सुटून झाडावर बसला. पुन्हा पिंजऱ्यात येईल का? येणार नाही. विठ्ठल पंत अगोदरच वैराग्यवान होते. तुटत्या फळाची आज्ञा मांडली, रुक्मिणीने सांगितलं जा म्हणले, गेले आणि वैराग्य धारण केले, संन्यास धारण केले. त्या ठिकाणी रामानंद स्वामींनी चौकशी केली, नाही असेल ती गोष्ट नाही, पण आपल्या मनात इच्छा होती म्हणून खोटं बोलले. मागे मोरी कोणी नाही म्हणून सांगितलं. नाव आपलं चैतन्य सांगितलं, विठ्ठल सांगितलं नाही. चैतन्य स्वामी नाव ठेवलं. पण रुक्मिणी मातेला इकडे चिंता पडली, कुठे गेले असते. पण काही वाटच्या वाटसरू करून कळालं की बाबा विठ्ठल पंत आमच्या आमच्या दिशेने गेले, काशीला गेले. कोणी म्हणलं संन्यास घेतले. रुक्मिणी मातेला दुःख वाटलं, सिद्धोपंतांना दुःख वाटलं. सिद्धोपंत म्हणले रुक्मिणी मी थोडं घाईच केली म्हणले तुझ्या लग्नाची.
असं वाटच्या वाटसरोवर विश्वास ठेवून तुझं लग्न करायला नको होतं. आता उभं आयुष्य तुला कसं काढणार? त्यांनी तर संन्यास घेतला, दुःख वाटत. आई वडिलांनी रुक्मिणी मातेला समजून सांगितलं की बाबा चिंता करण्यापेक्षा तू चिंतन कर. चिंता करून दुःख व्यक्त करण्यापेक्षा चिंतन करून भगवंताचं भजन कर. इंद्रायणी मातेची सेवा कर. दयाची द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेणामुळे त्या सुवर्ण पिंपळाची तू पूजा कर. त्याची पूजा केलीस तर काय होईल? अशक्य काही नाही देवासमोर, सगळं शक्य आहे. निर्जीव, कारण जे निर्जीव आहे त्याला चेतन करण्याची ताकद त्या भगवंतामध्ये आहे. माणूस चिंता करू नये, चिंतन करावं. आपण चिंता करतो. चिंता आणि चिता याच्यामध्ये फक्त वरच्या एका टिंबाचाच फरक आहे बरं. टिंब आलं की चिंता येते, टिंब गेलं की चिता येते. आणि दोघांचं काम एकच आहे. चिता काय करते? मेलेल्या माणसाला जाळण्याचं काम जे करते त्याला चिता म्हणतात. आणि जिवंत माणसाला जाळण्याचं जे काम करते त्याला चिंता म्हणतात. त्याच्यामुळे चिंता करण्याचा अर्थ नाही. तू चिंता करू नको. इंद्रायणी मातेची पूजा कर. सुवर्ण पिंपळाची तू पूजा कर. म्हणून चिंता दूर केली. रुक्मिणी मातेने चिंता दूर केल्या. इंद्रायणी मातेची पूजा चालू केली आणि सुवर्ण पिंपळाची पूजा चालू केली. रोज 108 प्रदक्षिणा घालायच्या सुवर्ण पिंपळाला. किती प्रदक्षिणाचा उल्लेख आहे आपल्याकडे? 1.25 लक्ष. 1.25 लक्ष प्रदक्षिणा त्या सुवर्ण पिंपळाला रुक्मिणी मातेने घातल्या. म्हणून विठ्ठलपंत वापस आले. 1.25 लक्ष ना, बरोबर? 1.25 लक्ष. रोज 108 प्रदक्षिणा नित्य नेमाने घालायच्या. चिंता सोडली, चिंतन केलं, तप घडलं त्या निमित्तानं. आणि त्या तपाचा परिणाम म्हणून ज्या रामानंद स्वामीकडे विठ्ठलपंतांनी संन्यासाची दीक्षा घेतली होती ते रामानंद स्वामी तीर्थयात्रा करत 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 आळंदीत आल्या होत्या. आणि त्या सिद्धेश्वरांच्या मंदिराच्या बाजूला असणाऱ्या एका झाडाच्या खाली बसले. रामानंद स्वामी काशीचे आले आहेत म्हणून सर्वजण त्यांचं दर्शन घेऊ लागले. रुक्मिणी मातेची प्रदक्षिणा चालू होती. प्रदक्षिणा संपले. साष्टांग नमस्कार घातलं पिंपळाला. सिद्धेश्वरांचं दर्शन घेतलं. आणि कोणीतरी महात्मा येऊन बसलेला आहे म्हणून त्या महात्म्याकडे आले आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले. आता रुक्मिणी माता होत्या त्या सौभाग्याचं लेणं लेवून आलेले होते. मग बघितलं आणि बघितल्याबरोबर आशीर्वाद दिला. पुत्रवती भव. आशीर्वाद काय दिला रुक्मिणी मातेला? पुत्रवती भव. रुक्मिणी माता हात जोडून उभा टाकले. रामानंद स्वामीला म्हणतात, स्वामी, हा जो तुम्ही आशीर्वाद दिला तो ह्या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला आहे? रामानंद स्वामी म्हणले, माझा आशीर्वाद आहे, खोटा ठरणार नाही. असं का विचारते? चौकशी केली. का बाई तू असं का बोलते? त्यांनी म्हणले की माझे पती मला सोडून गेलेले आहेत. त्यांनी काशीला जाऊन संन्यास ग्रहण केलेला आहे. पती जर माझे संन्यास ग्रहण केले असतील तर मला पुत्र कसा होणार? म्हणून म्हणते ह्या जन्मातला आहे का पुढच्या जन्मातला? त्यांनी म्हणले, माझ्या मुखातून गेलेला शब्द आहे तो सत्यच ठरणार, त्याच्यात तडजोड नाही. मग झालेला प्रकार आपण समजून घेतला पाहिजे. म्हणून रुक्मिणी मातेसोबत रुक्मिणी मातेच्या घरी गेले. रुक्मिणी मातेच्या सिद्धोपंतांची आईची भेट घेतली. झालेला प्रकार सगळा समजून घेतला. असा आहे का? संन्यास घेण्यासाठी गेले, ठीक आहे. त्याची शरीराची जे
ठेवण आहे ती विचारली, त्यांची काही खून आहे ते विचारली. पण ते खून सगळी ठेवण सगळी सांगितल्याच्या नंतर रामानंद स्वामीच्या लक्षात आलं की आपल्याकडला जो चैतन्य आहे तो चैतन्य नसून तो विठ्ठल आहे. कळालं आपल्याकडून असणारा अनर्थ घडला म्हणजे की जो गृहस्थ आश्रमी आहे, ज्याची पत्नी वाट पाहत आहे, त्याला आपण संन्यास दिलेला आहे. आपल्या हातून अपराध घडला. विचार केला आता की चैतन्याला वापस पाठवलं पाहिजे. तीर्थयात्रा सोडली, वापस काशीला गेली. काशीला जाऊन आपल्या आश्रमात प्रवेश करतात न करतात चैतन्याला आवाज दिला, इकडे येऊन. चैतन्य विचार करू लागले, आता तर गेले होते तीर्थयात्रेला, एवढ्या लवकर कसं वापस आले? चौकशी केली, का आलात स्वामी? नाही, मी आळंदीहून वापस आलो म्हणून. आळंदीहून वापस आलो म्हणल्याबरोबर त्याचा जीव धस्य केला. आळंदी म्हणल्यानंतर कळाले की यांना सत्य ज्ञान झालं. सत्याची प्रचिती आली. माझा मनामध्ये विचार करू लागला, आता खोटं बोललो इतकी वेळ, पण आता खोटं बोलता येणार नाही. आता चूक मान्य केली पाहिजे बरं का. कारण जोपर्यंत आपण चूक मान्य करणार नाही तोपर्यंत आपली प्रगती होणार नाही. माणसाच्या हातून चूक होणं हे प्रकृती आहे. माणसाच्या हातून चूक होणं हे प्रकृती आहे. आणि ते झालेली चूक सुधारणं हे संस्कृती आहे. आणि जी झालेली चूक आहे ते पुन्हा न होऊन देणं हे प्रगती आहे. चुका मान्य केली पाहिजे. विठ्ठलपंतांनी चूक मान्य केली. विठ्ठलपंतांनी चूक मान्य केली आणि सांगितलं की बाबा मी आलो म्हणते, माझ्याकडून चूक झाली, माझ्याकडून चूक झाली, मान्य आहे, मला क्षमा करा, माझ्याकडून चूक झाली. आता काय करायचं ते सांग. आता काय करायचं म्हणल्याच्या नंतर मात्र रामानंद स्वामी सांगतात की बाबा आता तू काय कर, तू रुक्मिणीचा स्वीकार कर. तू आता इथून वापस जा. तू वापस जाऊन असणार. कारण कसं आहे, आपली पत्नी सोडून संन्यास घ्यायचं नाही. विठ्ठलपंतांनी विचारले की बाबा मी गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रमामध्ये आलो, मी संन्यास ग्रहण केला होता, पण आता संन्यास ग्रहण करून गृहस्थ आश्रमामध्ये आपल्याला आपले जे गावाकडचे आहेत, गावातील लोक आम्हाला स्वीकार करणार नाहीत. रामानंद स्वामी म्हणले काळजी करू नको म्हणले. कारण तू भोग भोगण्यासाठी म्हणून जात नाही. रामानंद स्वामी सांगू लागले, अविधी कर्माचे नाम धरावे भय, यासी साह्य आहे जगदीश. कारण कोणत्याही गोष्टीचा विचार करायचा नाही, म्हणजे दूर करायचं, त्याला भय धरायचं नाही, त्याला जगदीश साह्य आहे. एक संस्कार आहे म्हणले, ते संस्कार मी तुझ्याकडून करून घे. आणि ते संस्कार करून घेतल्याच्या नंतर तू गृहस्थ आश्रमामध्ये जाण्यासाठी तू मोकळा आहेस. घृतकुंभ नावाचा एक संस्कार आहे, घृतकुंभ नावाचा. ते रामानंद स्वामींनी ते संस्कार करून घेतला. आणि ते संस्कार करून घेऊन त्याला गृहस्थ आश्रमातले कपडे दिले, संन्यास आश्रमातले कपडे काढून घेतले, गृहस्थ आश्रमाचे कपडे दिले आणि त्याला परवानगी दिली आळंदीकडे जाण्यासाठी. आता गुरुची आज्ञा आहे. गुरुची आज्ञा कशी मोडायची? जयाचे वक्र वाहे गुरुनामांचे मंत्र, गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती निश्चित. कारण
गुरुची आज्ञा पाळतो त्यालाच खरं शिष्य म्हणतात. गुरुची आज्ञा पाळली आणि गुरुची आज्ञा पाळून असणार आळंदीच्या दिशेनं जाण्यासाठी निघाले आणि आळंदीच्या दिशेनं जाण्यासाठी निघाले आणि पुन्हा असणार आपण गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करणार आहोत. विचार करू लागले आपलं लोक आपले स्वीकार करतील की नाही. संन्यास घेतलो इथपर्यंत ठीक आहे, पण आता आपल्याला परत गृहस्थ आश्रमामध्ये जायचं आहे. पुढे काय होईल या गोष्टीचा विचार करत करत विठ्ठलपंत आळंदीच्या दिशेने येऊ लागले. आळंदीमध्ये आले आणि आळंदीमध्ये येऊन पुन्हा संसार सुरू करू लागले. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री ज्ञानदेव श्री तुकाराम